मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना बऱ्याचदा आपल्याला सुप्त अवरोधांना सामोरं जावं लागतात. जनरली जे साधे अडथळे असतात, त्या अडथळ्यांवर आपण उपाय करून आपला अभ्यास कंटिन्यू ठेवतो. परंतु सुप्त अवरोध असे असतात, की ते आपल्या अंगी कधी जडले जातात, हे आपल्यालाही कळत नाही आणि ते जे काही आपल्या अभ्यासात अडथळा निर्माण करतात, तो आपल्याला सहजासहजी बाजूला सारता येत नाही. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगेल मित्रांनो, की आळस. आळस हा आपल्यामध्ये कधी जडला जातो ना, की हे आपल्यालाही कळत नाही. जनरली तुम्ही मागचे 7 दिवस तर तुमचे काढून बघा, की तुम्ही रीडिंगला किंवा अभ्यासिकेला किती वाजता गेलात. सकाळी तुमचा 7चा टायमिंग ठरलेला असतो. कधी 8 होतात, कधी 9 होतात. कधी-कधी जर कधी 10 वाजायला लागले, तर मग मन म्हणायला लागतं, की चला आता जेवण करूनच जाऊया. म्हणजे जो पहिलं सेशन असतो तुम्ही तो पूर्णच्या पूर्ण गाळतात. की हा जो ह्या पद्धतीचा जो काही आळस आहे, हा आळस आपल्या अंगी लागतो. ही शिस्त आपल्या अंगी नसते. हा जो अवरोध आहे ना, हा आपल्या अंगी लागतो. त्यामुळे मित्रांनो, की आपला अभ्यास व्यवस्थित होत नाही. त्या व्यतिरिक्त आणखी तुम्ही जेव्हा अभ्यास करत असतात, अभ्यास करता-करता तुम्ही अर्धा तास झाला, पाऊण तास झाला वाचत असतात. वाचताना तुम्हाला अर्ध्या पाऊण तासाच्या नंतर जाणवतं, की मी मागच्या अर्ध्या तासापासून वाचतोय, परंतु मला माझ्या डोक्यात काही शिरलेलं नाही. मी फक्त माझं मन कुठेतरी भरकटतंय. मी फक्त इथे शरीराने उपस्थित आहे. अशा पद्धतीचा अवरोध आपल्या जे काही दैनंदिन अभ्यासामध्ये येत असतो. मग त्यावेळेस आपण काय करणार, की चला आपण ब्रेक घेऊया. मग तुम्ही उठणार, चहाला जाणार, तुम्हाला तिथे मित्र भेटणार, गप्पा मारणार. तुम्ही अर्धा तास, पाऊण तास, 1 तास कसा निघून जाणार हे तुम्हालाही कळणार नाही. आणि तिथून परत आल्याच्या नंतर अंगी आणखी वेगळा आळस जडलेला असतो आणि पुन्हा तुम्हाला सुरुवात करायला जड जातं मित्रांनो. अशा पद्धतीचे जे काही अवरोध आहेत ते आपल्या अभ्यासामध्ये येत राहतात. त्या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट मी सांगेल, की नियोजन. तुमच्या अभ्यासामध्ये नियोजन नसतं, की तुम्हाला जर कधी अभ्यास करत असताना एक सोपा जर कधी विषय असेल, तर तुम्ही सोपा विषय घेऊन बसता. त्या सोप्या विषयाचा अभ्यास करता आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जेव्हा सब्जेक्ट चेंज करायचा असतो, तुम्ही दुसरा विषय घेणार, दुसऱ्या विषयाचा काही पाठ करणार किंवा दुसरा विषय की काही संपवत आणणार आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला तिसरा विषय घ्यायचा आहे. म्हणजे की कोणता अभ्यास तुमचा झालेला आहे आणि पुढचा जो व्हायचा बाकी आहे तो घ्यायचा. तो घ्यायच्या ऐवजी तुम्हाला जो काही सोपा वाटलेला विषय असतो, तोच तुम्ही पुन्हा रिपीट करत असतात. म्हणजे एकच विषय तुम्ही कंटिन्यूअस अभ्यास करत राहतात आणि जे महत्त्वाचे इतर विषय जे की तुम्हाला अवघड वाटतात, राहून जातात, त्यातला तुम्ही हातच घालत नाही, ते तुम्ही व्यवस्थित करतच नाही. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव नसते, की आपला अभ्यास काय कोणकोणत्या विषयांचा अभ्यास झालाय, कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास झालाय, कोणत्या टॉपिकचा अभ्यास बाकी आहे. ह्याच्या दोघांचं बॅलन्स करायचं असतं ना मित्रांनो, ते बॅलन्स आपल्याला जमत नाही. मग हा जो काही अवरोध आहे ना, हा अवरोध आपल्यासाठी खूप त्रासदायक ठरतो आणि त्या अवरोधांना आपल्याला दूर करायचं असतं. कशासाठी? मित्रांनो, आपल्याला पद मिळवायचं आहे, आपल्याला परीक्षा पास व्हायची आहे. हे पद आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. आयुष्यातले 30 वर्ष ती पण उमेदीची म्हटल्यापेक्षा महत्त्वाची 30 वर्ष मी म्हणेल. का? कारण की त्या 30 वर्षाच्या अगोदर आपलं बालपण आहे आणि ते 30 वर्षाच्या नंतर आपलं वृद्धापकाळ आहे. जे महत्त्वाची जी वर्ष आहे आपली यंग एजची, ती 30 वर्ष आपण त्या पदावर घालवणार आहोत. त्या पदावर काम करणार आहोत. आणि आठवड्याचे 5 दिवस आणि 5 दिवसातले 8 तास, दिवसातले जे काही 24 तास असतात, त्यातले झोपण्याचे 8 तास बाजूला काढले तर 16 तास शिल्लक राहतात. 3-4 तास तुमच्या नैसर्गिक क्रियाचे काढले तर 12 तास शिल्लक राहतात. 2 तास प्रवासाचे शिल्लक काढले म्हणजे बाजूला काढले तर हार्डली दिवसातले 2-3 तास तुमच्या शिल्लक राहतील दुसरे काहीतरी काम करायला. त्याच्या व्यतिरिक्तचा सगळा वेळ तुम्हाला कुठे घालवायचा आहे? त्या पदावर काम करण्यासाठी घालवायचा आहे. त्यामुळे ते जो पद आहे, ते पद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे आणि ते पद तुम्हाला जे काही तुमच्या कुटुंबाला जे काही एक स्थिरता देणार आहे, त्या पदातून तुम्हाला जे काही पगार मिळणार आहे, तो पगार घेऊन तुम्ही तुमच्या कुटुंबाला एक स्थिरता देणार आहे. ती स्थिरता आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपण झगडतोय आणि ते जर कधी पद मिळवायचं आहे, ते पद जर मिळवायचं असेल ना, तर ह्या सगळ्या सुप्त अवरोधांना आहे ना, मित्रांनो आपल्याला दूर सारावं लागेल आणि हे दूर सारण्यासाठी मी तुम्हाला सांगेल, मी माझ्या अभ्यासातल्या प्रवासात जी काही वापरलेली सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी आहे, मोल्टिंगची, ती तुम्हाला सांगणार आहे आणि मी तुम्हाला सांगेल मित्रांनो, हे जे काही सुप्त अवरोध आहे, दूर सारण्यासाठी एकच गोष्ट सांगेल, की मित्रांनो कात टाका. नमस्कार मित्रांनो, मी एस.टी.आय. सागर कोकरे. आज आपण अभ्यासातली मोल्टिंग प्रोसेस जी काय आहे, ती समजून घेणार आहे. त्या अगोदर मी सांगतो, की नैसर्गिकरित्या मोल्टिंग कशा पद्धतीने घडत असतं. जनरली आपण बघतो, की साप आहे. सापाची जेव्हा वाढ होत असते, ग्रोथ होत असते. ग्रोथ होताना सगळ्यात महत्त्वाचा अडथळा येतो त्याच्या स्किनचा. आउटरची जी स्किन असते ती त्याला दाबून धरते आणि त्याची ग्रोथ होऊ देत नाही. आणि ती ग्रोथ होण्यासाठी सापाला काय करावं लागतं? स्वतःचं जे काही शरीर आहे, खडबड्या दगडावरती घासावं लागतं. ते घासल्याच्या नंतर त्याची जी काही कात आहे, ती कात बाहेर पडते. त्यानंतर त्याची ग्रोथ व्हायला लागते. ह्या गोष्टी जशी सापामध्ये घडते, तशाच पद्धतीने ह्या लार्वामध्ये घडते. लार्वा जे असते ते स्वतःला गुंडाळून स्वतःच्या
अंगावर आलेली जी परत आहे ती परत टाकल्याच्या नंतर त्या ज्या लार्वाचं रूपांतर आहे सुंदर फुलपाखरामध्ये होतं मित्रांनो. या व्यतिरिक्त पक्षी आहेत. पक्ष्यांमध्ये जेव्हा त्यांचा जन्म होतो त्यांची पिसं जी आहेत ना, इवली पिसं असतात मित्रांनो. ते पिसं घेऊन ते उडू शकत नाही, ते पंख घेऊन ते उडू शकत नाही. त्यासाठी त्यांना काय करावं लागतं, त्यांची जी काही छोटी पंख आहे ती छाटून फेकावी लागतात. तेव्हा त्यांच्या अंगामध्ये एक स्ट्रॉंग पिसं येतात आणि ती स्ट्रॉंग पिसं, स्ट्रॉंग पंख आले त्यानंतर ते उडू शकतात मित्रांनो. अशा पद्धतीची मोल्टिंग प्रोसेस ही निसर्गामध्ये होतात. आणि हे फक्त ह्या प्राण्यांमध्येच होते का, माणसामध्ये सुद्धा एक मोल्टिंगची प्रोसेस होतं मित्रांनो. तुमचा जेव्हा जन्म झाला तेव्हा बघा तुम्हाला दुधाचे दात आलेले. दुधाचे दात तुमचे की जे काही कवळं अन्न आहे म्हणजे की जे काही नरम अन्न आहे ते खाण्यासाठी तुम्हाला ते दुधाचे दात बनलेले असतात. ते तुम्ही खातात त्याच्यावर तुमचा लहानपणी जो काही असतो तो आपल्या शरीराची वाढ झालेली असते. परंतु तिथून पुढे सगळ्यात महत्त्वाची गरज भासते की शरीराला खूप साऱ्या गोष्टींची गरज असते. खूप साऱ्या प्रोटीन्सची, फॅट्सची, त्याच्यानंतर मिनरल्स, व्हिटॅमिन्स यांची गरज असते. आणि ते मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे अन्न आपल्याला खावे लागतात आणि ते खाण्यासाठी आपले जे दुधाचे दात असतात ते पुरेसे नसतात. म्हणून ते दुधाचे दात एक एक करून तुटायला लागतात आणि त्या जागेवर आपले स्ट्रॉंग टीथ यायला लागतात. ओके, ही मोल्टिंग प्रोसेस आपल्या शरीरात सुद्धा होत असते आणि मोल्टिंग प्रोसेस हीच आपल्याला पुन्हा एकदा करायची आहे आपल्या अभ्यासामध्ये. आपले सगळे सुप्त अवरोध, आपला सगळा आळस आपल्याला बाजूला सोडायचा आहे आणि आपल्याला एक आपल्या अभ्यासाची एक नवीन सुरुवात करायची आहे. कारण की तुम्ही बघा मित्रांनो की कोणत्याही यशवंताला भेटा, त्यांनी जी काही परीक्षा पास केलेली आहे, परीक्षा पास होण्याच्या अगोदरचा जो काही 6 महिन्याचा कालावधी किंवा 1 वर्षाचा कालावधी आहे, त्या कालावधीत त्यांनी कशा पद्धतीचा अभ्यास केलाय त्याला विचारा. त्यांनी त्याच्या आयुष्यातला सगळ्यात झोकून दिलेला पिरियड तो असतो, तेव्हा त्याचं पद मिळत असतो. जनरली आपल्या अकॅडमिक्स इयरमध्ये आपण जे काही 4-6 दिवस अभ्यास करतो, मरमर अभ्यास करून ते 4-6 दिवसात ते परीक्षा पास करतो आणि आपल्याला त्या अकॅडमिक्स म्हणजे ती पदवी मिळत असते. एमपीएससी अशी नाही मित्रांनो, 4-6 दिवसाचा अभ्यास करून तुम्हाला पद कधीच मिळणार नाही. ह्याच्यासाठी सर्टन वेळ द्यावा लागतो. पूर्व परीक्षेसाठी 4-6 महिने द्यावे लागतात. मुख्य परीक्षेसाठी सुद्धा 4-6 महिने हे डेडिकेटेडली द्यावे लागतात, तेव्हा ते आपल्याला मिळतं. मग ह्यासाठी आपल्याला करायची आहे मोल्टिंग प्रोसेस स्वतःमध्ये. स्वतःतल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, ज्या काही अवरोध आहे जेवढेही, ते सगळे आपल्याला बाजूला सारून आपल्याला एक स्वतः नवीन जन्म घ्यायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, अभ्यासाची सुरुवात करायची आहे. आणि ह्या मोल्टिंग प्रोसेसमध्ये आपल्याला करायचं काय मित्रांनो, 3D फॉर्म्युला मी तुम्हाला सांगेल की सगळ्यात पहिले की तुमच्यामध्ये डिटर्मिनेशन असायला पाहिजे, दृढ निश्चय असायला पाहिजे. तुम्हाला ते पद मिळवायचं आहे ना, की त्या पदाशिवाय ते मिळवण्यासाठी जे काही करावं लागतं त्याच्याशिवाय मला दुसरं काही काम नाहीये मित्रांनो. तुम्ही जर कधी इथे आलाय, अभ्यासाला बसलाय, मला सांगा दुसरी कोणती गोष्ट तुम्ही करताय? तुमचे जे काही नैसर्गिक क्रिया आहे, खाणे, पिणे, झोपणे, शौच करणे, ह्या ज्या काही नैसर्गिक क्रिया आहेत, अंघोळ करणे एक आणखी, ह्या ज्या काही 5 क्रिया आहेत, ह्या 5 क्रिया जर कधी सोडल्यात ना मित्रांनो, की 6वी तुमच्याकडे एकमेव उरते, ती म्हणजे अभ्यास करणे. आणि हा जो काही अभ्यास करण्याचा जो काही तुमची गोष्ट आहे मित्रांनो, ही तुमची दिवसभर व्हायला पाहिजे. दिवसभर तुमच्या माइंडमध्ये ही प्रोसेस चालत राहायला पाहिजे, की अभ्यास आहे ना, अभ्यास सोडून माझ्याकडे दुसरं डोक्यात काहीही नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही नाही करण्यासारखं आणि हे करून मला ते पद मिळवायचं आहे. त्याच्यापेक्षा मोठं माझ्याकडे कोणतीच गोष्ट नाहीये. हा जो दृढ निश्चय तुमच्यात जर कधी असेल मित्रांनो, तरच तुम्ही काय असाल ते ह्या प्रोसेसमधून काय पुढे जाऊ शकतात. ओके, त्यानंतरच्या 2 गोष्टी सांगेल मी, डेडिकेशन आणि डिसिप्लिन. डेडिकेशन कसं मित्रांनो, की तुम्हाला जर कधी तुम्ही दृढ निश्चय केला आणि ठरवली एखादी गोष्ट करायची आहे, तर ती करायची जर ठरवली ना, तर ती व्हायलाच पाहिजे. तुमच्यात ते डेडिकेशन असायलाच पाहिजे. तुमच्या माइंडमध्ये जर 24 तास ही गोष्ट चालत राहिली ना, तर तुम्ही जेव्हा सकाळी उठता मित्रांनो, सकाळी उठताना तुम्हाला खडबडून जाग यायला पाहिजे. म्हणजे तुमचा अलार्म वाजतोय, तुम्ही बंद करून मस्त निवांत झोपतायत. हे केव्हा होतं मित्रांनो, की तुमच्या माइंडमध्ये हे नाहीच आहे, की तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, कशा पद्धतीने पुढे जायचं आहे, तुम्हाला काय मिळवायचं, त्या मिळवण्यासाठी आपल्याला काय काय द्यावं लागतं, ही गोष्ट तुमच्या माइंडमध्ये नसते. तेव्हा काय होतं मित्रांनो, की तुम्ही तुमच्या याच्यात तो आळस घालून घेतात आणि तुम्हाला सकाळची जी ना ती खडबडून जाग येत नाही मित्रांनो. आपल्या डोक्यामध्ये ते जर कधी डेडिकेशन असेल तर आपल्याला खडबडून सकाळी जाग येणार आणि जाग आली, उठलो आपण, आपल्या ज्या काही नैसर्गिक क्रिया सगळ्या केल्या, आंघोळ बिंघोळ केली आणि सगळ्यात पहिले आपण अभ्यासिकेत जाणार आणि अभ्यासाला सुरुवात करणार. त्याच्या व्यतिरिक्त दिवसभर म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेवढा आपण अभ्यास करणार आहे, अभ्यासाच्या व्यतिरिक्त कोणतीच गोष्ट जी आहे ना आपल्या डोक्यामध्ये यायला नको. आणि दिवसभर आपल्याला काय पाळायचं आहे, तर दिवसभर आपल्याला डिसिप्लिन पाळायचा आहे मित्रांनो, शिस्त पाळायची आहे. म्हणजे की तुम्ही सकाळपासून ते तुमचा जो काही ठरवलेला वेळ आहे अभ्यासाचा, तो शेवट होईपर्यंत तुम्ही ती जागा सोडायची नाहीये, तुम्ही तुमचा अभ्यास सोडायचा नाहीये मित्रांनो. ही जर कधी डिसिप्लिन तुमच्यात लावून घेतला, हा 3D जर कधी फॉर्म्युला तुम्ही स्वतः जर कधी अंगीकारला ना मित्रांनो, तर तुमच्या अभ्यासामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. त्या व्यतिरिक्त आपल्याला प्लॅनिंग करायची आहे. प्लॅनिंग कशा पद्धतीची करायची हे मित्रांनो, हे मी तुम्हाला इथे सांगतोय. ओके, सगळ्यात पहिली गोष्ट की आपल्याला काय करायचं आहे, की
कव्हर द होल सिलेबस. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट अभ्यास करत असताना ही गोष्ट आपल्या समोर येते, की आपला जो काही सिलेबस आहे आपला, जेवढे काही विषय आपल्याला परीक्षेत विचारले जाणार आहे, त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार आहे, सगळा सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे. पुन्हा-पुन्हा आपल्याला एकच विषय सोपा वाटतो म्हणून तोच विषय पुन्हा घ्यायचा नाही. अवघड जो असेल विषय, तो अवघड विषय सुद्धा घ्यायचा आहे. त्यालाही आपल्याला कव्हर करायचा. एक प्लॅन बनवून तो आपल्याला सर्टन वेळेमध्ये म्हणजे प्लॅन केलेल्या वेळेमध्ये ना, तो जो काही विषय आहे, पूर्ण सिलेबस आहे, पूर्ण सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे. म्हणजे फक्त इझी विषयांवर आपल्याला हात घालायचा नाही, तर अवघड विषय सुद्धा करायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट बनते ती म्हणजे काय, की सिलेबस कव्हर करा. प्लॅन बनवा. तुम्हाला जो काही परीक्षेची 2 महिने असतील, 2 महिन्याच्या अगोदरपर्यंत म्हणजे 2 महिने अगोदर परीक्षेच्या तुमचा सगळा सिलेबस जो आहे तो कव्हर झालेला पाहिजे. तुमचा जर कधी सिलेबस कव्हर झाला, ओके, सिलेबस कव्हर झाल्याच्या नंतर काय गोष्ट उरते, की पीवायक्यूज उकळून प्या. उकळून प्या म्हणजे काय, की जनरली स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससीने आपल्याला सिलेबस दिलेला नसतो. एका ओळीत सिलेबस दिलेला असतो, असा सिलेबस असू शकत नाही मित्रांनो. आपल्याला सिलेबस कळतो कुठे, पीवायक्यूज मध्ये. जे काही प्रश्न आयोगाने पूर्वी विचारलेले आहे, जुने प्रश्न, त्या जुने प्रश्नांमध्ये आपल्याला कळतं की आपला ऍक्च्युअल सिलेबस काय आहे. तो सिलेबस आपल्याला तिथेच कळणार. तुम्ही जर कधी विषय बघितले, जनरली कोणतेही एक विषय घेतला, त्या विषयावरचे प्रश्न बघितले, तर तिथून तुम्हाला लक्षात येईल की प्रश्न कुठे म्हणजे कोणकोणत्या टॉपिक्सवर विचारले जाते. इकॉनॉमिक्स सारखा टॉपिक जर कधी तुम्ही बघितला, तर पूर्व परीक्षेला पूर्ण इकॉनॉमिक्सचं जेवढं पुस्तक आहे, त्या पूर्ण पुस्तकावर किंवा पूर्ण विषयावर प्रश्न विचारले जात नाही. मोजके 5-6 टॉपिक्स आहे की त्या टॉपिक्सवर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात आणि ते टॉपिक आपल्याला फोकस करून करायचे असतात फिल्मसाठी. हे आपल्याला लक्षात येईल. ते केव्हा लक्षात येईल, पीवायक्यूज मध्ये. आणि जे काही प्रश्न आपल्याला सोडवण्याची प्रॅक्टिस आहे ती पीवायक्यूज मध्ये होणार आहे. त्यामुळे हे जे काही पीवायक्यूज आहे ना, मी म्हणेल की आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये एक एक प्रकारचा धर्मग्रंथ आहे हा पीवायक्यू. आणि खूप महत्वाचं जे काही सिलेबस असेल, स्ट्रॅटेजी असेल, ती आपली कुठून बनते, तर ही पीवायक्यूज मधून बनते. त्यामुळे तुमचा जेव्हा सिलेबस कव्हर होतं ना मित्रांनो, तर पीवायक्यूज जे असतील ना, ते पीवायक्यूज सगळे जे पीवायक्यूज आहे उकळून प्या मित्रांनो. त्यानंतर मी तुम्हाला सांगेल सीटीआर 60. सीटीआर 60 काय, की परीक्षेच्या 2 महिन्या अगोदर तुम्हाला काय करायचंय, की आपला जो काही सिलेबस आहे, पीवायक्यूज आहे, हे 2 महिने अगोदर कव्हर केलेले असायला पाहिजे. त्यानंतर विचारतात सी फॉर करंट. तुम्हाला करंटचा जो काही अभ्यास करायचा आहे शेवटच्या 2 महिन्यांमध्ये तुमचा फुल फोकस असायला पाहिजे करंटवर. त्यानंतर टेस्ट, जे काही आपल्याला परीक्षा द्यायची आहे, त्या परीक्षेसाठी आपल्याला 60 मिनिटांमध्ये जे काही 100 प्रश्न आपण कंबाईनला सोडवतो, ते जर कधी सोडवायचे असेल तर ते प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. त्या प्रॅक्टिससाठी आपल्याला द्यायची आहे टेस्ट. आणि त्यानंतरची गोष्ट आहे मित्रांनो, रिव्हिजन. म्हणजे ह्या 60 दिवसामध्ये तुम्हाला करंट द्यायचे आहे, टेस्ट द्यायचे आहे आणि रिव्हिजन करायचे आहे. हे किती दिवसात करायचं आहे, हे 60 दिवसांमध्ये मित्रांनो. आणि हाच प्लॅनिंग आपला असायला पाहिजे. आणि ह्या 60 दिवसांमध्ये सुद्धा मी सांगेल मित्रांनो, की याला 45+15 अशा पद्धतीने डिवाइड करा, की 45 दिवसांमध्ये एक रिव्हिजन तुमची कंप्लीट झालेली पाहिजे. आणि 15 दिवसांमध्ये तुम्हाला जे जे काही टॉपिक्स आहे, शॉर्ट ट्रिक्स वगैरे जे काही तुम्ही बाजूला काढलेले असतील, त्याच्यावर फोकस करायचा आहे शेवटच्या 15 दिवसांमध्ये. अशा पद्धतीची ही सीटीआर 60 ची तुम्हाला जी काही स्ट्रॅटेजी आहे ती वापरायची आहे. त्यानंतर की तुम्ही या पूर्वीच्या ज्या काही परीक्षा दिलेल्या आहेत, आता हा पूर्ण तुमचा कालखंड झाला. ह्या कालखंडाच्या मध्ये तुम्हाला काय करायचंय, चुका शोधायच्या आहे. म्हणजे काय, तुम्ही या पूर्वीच्या ज्या काही परीक्षा दिलेल्या आहेत, त्या परीक्षांमध्ये तुम्हाला मार्क आलेले आहेत. ते मार्क तुम्हाला जेवढे काही आलेले असतील, त्यात काही प्रश्न बरोबर असतात, काही प्रश्न चुकीचे असतात. तर त्यात तुम्हाला अनालिसिस करायचं आहे. कोणत्या टॉपिकवर तुम्हाला मार्क येत आहे, कोणत्या विषयामध्ये चांगले मार्क येत आहेत, कोणत्या विषयात मार्क येत नाहीयेत, ह्याचं अनालिसिस तुम्हाला करायचं आहे. आणि विषयागणिक सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या डिवायडेशन करायचं आहे. म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की तुमचे जे काही प्रश्न चुकतायत ना, तर ते पुन्हा पुन्हा एकाच टॉपिकवरचे, म्हणजे काहीतरी सर्टन टॉपिक्सवरचे जे काही प्रश्न आहेत ना, ते तुमचे चुकतायत. ते जर कधी सर्टन टॉपिक्सवरचे प्रश्न तुमचे चुकत असतील ना मित्रांनो, तर ते तुम्हाला प्रश्न शोधायचे आहेत. आणि ते प्रश्न जे आहेत ना, त्यावर फोकस करायचा आहे, त्याचे टॉपिक्सवर फोकस करायचा आहे. ते जे काही अवघड टॉपिक आहेत ना, ते अवघड टॉपिक मित्रांनो तुम्हाला फोडायचे आहेत. आता मी तुम्हाला सांगतो की सोपे टॉपिक्स जे आहेत ना, ते करणं सोपं असतं आणि त्यामुळे आपण कंटिन्युअसली करत असतो. अवघड टॉपिक आपल्याला अवघड वाटतात. पण ते अवघड तुम्हाला कधीपर्यंत वाटतात मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही त्या टॉपिकला फोडत नाही. फोडत म्हणजे की इन द सेन्स तुम्ही तो टॉपिक करत नाही. तुम्ही जर कधी तो एकदा केला ना टॉपिक, एकदा जर कधी तुम्ही मन लावून तो टॉपिक केला आणि तुम्हाला तो जर कधी समजला ना मित्रांनो, तुम्हाला तो पुन्हा त्रास देणारच नाही, तुम्हाला तो अवघड वाटणारच नाही. जोपर्यंत त्याला आपण हात घालत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या टॉपिक बद्दल मनात भीती असते. पण एकदा तो टॉपिक जर कधी आपण फोडला, एकदा जर कधी कव्हर केला ना, तर त्याच्यावर कॉन्फिडन्स येतो मित्रांनो. आणि तो टॉपिक आपला कव्हर झालेला असतो. मग तुम्ही एक एक करून अशा पद्धतीने जेव्हा फोडत जाल, एक एक टॉपिक तुमचा सोप्यामध्ये कन्वर्ट करत जाल ना, तर असे टॉपिकच उरणार नाही की जे तुम्हाला अवघड वाटतील.
स्पर्धा परीक्षेमध्ये मित्रांनो हे अवघड टॉपिक आपल्याला जास्त ठेवून चालत नाही, हे आपले मिनिमम असायला पाहिजे. मी तर म्हणतो की नसायलाच पाहिजे. असा कोणताच टॉपिक नाही की तो आपण करू शकत नाही. कारण की तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये बघा की 0.25 ने सुद्धा मेरिट मार्कने रिझल्ट जातात मित्रांनो. जर 0.25 ने जर कधी रिझल्ट जात असेल तर त्याचं महत्व किती मोठं आहे. जनरली एक काय म्हणतात त्याला की आपली मेरिट लिस्ट जी असते ती एक लाईन आहे अशा पद्धतीचे. लाईनच्या वरती जे आहेत ते पास आहे, ह्या लाईनच्या खाली जे ते फेल आहेत. मग ते 0.25 ने जरी खाली आलो आपण त्या लाईनच्या तरी सुद्धा आपण फेल असतो मित्रांनो. ते 0.25 महत्व आपल्याला तिथं कळतं. आणि आजची ज्या काही एमपीएससी मध्ये स्पर्धा जी आहे ना ती खूप जास्त प्रमाणात वाढली आणि त्या स्पर्धेत जर कधी आपल्याला टिकायचं असेल, त्या स्पर्धेत ही लाईन जर कधी पार करायची असेल ना मित्रांनो, तर जेवढे काही अवघड टॉपिक तुम्हाला वाटतंय ना एक एक करून फोडा मित्रांनो. आणि तुम्हाला जोपर्यंत तो एक एक तो अवघड टॉपिक होत नाही ना तिथून हलू नका, म्हणजे त्याला सोडू नका. माइंड मध्ये ती एकच गोष्ट असायला पाहिजे की मला हा टॉपिक व्यवस्थित करायचा आहे. मग तुम्हाला की समजा तो टॉपिक केला, तुम्हाला जर कधी नाही समजायला लागला, जड जायला लागला, थोडासा ब्रेक घ्या. ब्रेक घेऊन पुन्हा या, पुन्हा त्या टॉपिकला करायला सुरुवात करा. जोपर्यंत तो होत नाही ना तोपर्यंत तो सोडू नका. कारण की त्या टॉपिक वरचे प्रश्न तुमचे पुन्हा पुन्हा परीक्षेत चुकणार आहेत मित्रांनो. त्यामुळे ते जे काही टॉपिक आहेत अवघड टॉपिक आपल्याला ठेवायचे नाही. ओके. त्या व्यतिरिक्त माझ्याकडे तुमच्यासाठी काय आहे, सब्जेक्ट अप्रोच. म्हणजे प्रत्येक जो काही सब्जेक्ट आहे ना प्रत्येक सब्जेक्टचा अप्रोच वेगवेगळा आहे मित्रांनो. तुम्ही एका सब्जेक्टसाठी वापरलेला अप्रोच तुमचा दुसऱ्या सब्जेक्टमध्ये लागू होत नाही. त्यामुळेच होतं असं की काही सब्जेक्ट आपल्याला सोपे जातात, काही सब्जेक्ट जे आहेत आपल्याला अवघड जातात. अवघड का जातात? कारण की तुमचे जे सोपे विषयामध्ये जे तुम्ही स्ट्रॅटेजी वापरलेली आहे तिथे जो अप्रोच वापरलाय तो इथे अप्रोच वापरायचा नाहीये. ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला वेगळा अप्रोच वापरायचा आहे. त्यामुळे प्रत्येक सब्जेक्टचा जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीचा अप्रोच तुम्हाला वापरायचा मित्रांनो. यासाठी माझ्याकडे तुमच्यासाठी काय आहे, गणित आणि बुद्धिमत्ता. गणित बुद्धिमत्ता हा जो काही विषय आहे या विषयामध्ये की जनरली बाकीचे जे विषय आहेत त्या विषयामध्ये आपल्याकडे असतं नॉलेज. म्हणजे तुम्हाला ते काही नॉलेज आहे ते नॉलेज गेन करायचं आहे, तर वाचल्याच्या नंतर ते आपल्याला समजणार आहे. गणित बुद्धिमत्ता अशा विषय नाही मित्रांनो. इथे हे नॉलेजवर आधारित नाही, हा विषय हा स्किल्सवर आधारित आहे. म्हणजे जनरली तुम्ही लहानपणापासून बघा की तुम्हाला पोहायला जे काही शिकणं आहे, आपण पोहायला तुम्हाला जर कधी येत असेल तर तुम्ही बाहेरून जर कधी कितीही त्याचा शिकायचा प्रयत्न केला की तुम्ही नोट्स घेऊन बसला, काढत बसला की अशा पद्धतीने हातपाय हलवायचे, तशा पद्धतीने हलवायचे. तुम्ही खूप सारे व्हिडिओज बघितले, खूप साऱ्या पद्धतीचे अशा पद्धतीचा अभ्यास केला आणि तुम्ही म्हटलात की हा मला आता पोहता येतंय आणि तुम्ही पाण्यात उतरलाच नाही, हे कधीच शक्य होणार नाही की तुम्हाला पोहता येईल. आणि तुम्ही कोणत्याच पद्धतीचा अभ्यास केला नाही, तुम्ही पाण्यात उतरायला लागलेत आणि हळूहळू प्रॅक्टिस करून ते शिकायला लागले, तर तुम्हाला तरच ते शिकायला येणार आहे. आणि एकदा जर तुम्ही शिकलात ना मित्रांनो तर ते पुन्हा विसरत नाही. म्हणजे हे पोहणे हे काय की हे नॉलेज नाहीये, हे स्किल आहे मित्रांनो. हे स्किल जर कधी तुम्ही एकदा शिकलात ना तर ते पुन्हा पुन्हा आपण विसरत नसतो मित्रांनो. गणित बुद्धिमत्ता तशाच पद्धतीचा विषय मित्रांनो की तुम्हाला ह्याला स्किल्स प्रमाणे घ्यायचंय, तुम्हाला ह्याला प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला हा जो विषय तुम्ही जर कधी एकदा केला ना मित्रांनो, हा बाकी विषयांसारखा विसरण्यासारखा विषय नाहीये. एकदा तुमच्याकडे स्किल्स डेव्हलप झाले, तुमचे जे काही कॅल्क्युलेशन डेव्हलप झाले ना मित्रांनो, तर तुम्ही पुन्हा आयुष्यात कधी ही गोष्ट विसरत नाही. हे स्किल्स आधारित विषय आहे आणि त्याला स्किल्स प्रमाणेच घ्यायचं आहे. अशा पद्धतीचा हा विषय आहे. ह्याच्यासाठी मी 19 फेब्रुवारी पासून एक बॅच सुरू होते, ती बॅच घेणार आहे. प्लस इकॉनॉमिक्स हा विषय आहे. इकॉनॉमिक्स विषयामध्ये की मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलं की प्रिलिम्सला की काही सर्टन टॉपिक्स असतात की त्या सर्टन टॉपिक्सवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात आणि त्या टॉपिकवर फोकस करून जर कधी तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर आठवले सर म्हणजे STI आहेत आणि त्यांच्या बॅचचे ते GS चे टॉपर आहेत, ते इकॉनॉमिक्सची एक बॅच घेणार आहे. ते बॅच 19 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. आठवले सरांबद्दल जर कधी सांगायचं झालं तर इकॉनॉमिक्सचा गाढा अभ्यास असणार आहे. जे काही व्यक्तिमत्व आहे आठवले सर आहेत. जेव्हा त्यांची जी काही परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये GSचा जो काही पेपर होता, GSच्या पेपरची सुरुवात जी आहे ती इकॉनॉमिक्स पासून सुरू झाली होती. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची जी काही उत्तरे जेव्हा टिक करायला गेलो, म्हणजे चेक करायला गेलो, मी स्वतः तिथे बसलेलो होतो, सोबत आम्ही अभ्यास केलेला. त्यामुळे जेव्हा आन्सर की आली मी टिक करायला गेलो, इकॉनॉमिक्स सुरुवातीला असल्यामुळे फर्स्ट की 46 प्रश्न म्हणजे कंटिन्युअसली 46 प्रश्न त्यांचे बरोबर आले, 47वा प्रश्न चुकला आणि सेकंड की मध्ये तो 47वा सुद्धा बरोबर आला आणि शेवटी 52 प्रश्न म्हणजे टोटल किती, बॅक टू बॅक 1 ते 52 प्रश्न त्यांची बरोबर आलेली. अशा पद्धतीचा अप्रोच असणार आहे. आठवले सर आहेत तुमची इकॉनॉमिक्ससाठी बॅच सुरू करणार आहे 19 फेब्रुवारी पासून. त्यानंतरची पॉलिटीमध्ये मित्रांनो की आपल्याला सगळ्यात महत्वाचं पुस्तक आपण जे म्हणतो M लक्ष्मीकांत सरांचं. कोणताच व्यक्ती असा हे नाकारणार नाही की
पॉलिटीसाठी आपल्याला लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक सोडून दुसरं कोणतं पुस्तक महत्वाचं आहे? सगळ्यांचा मेन फोकस जो आहे तो लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकावर असतो आणि त्यात आपल्या स्पर्धा परीक्षेत गरजेचा असणारा सगळा डेटा अवेलेबल आहे आणि बऱ्याचदा परीक्षेतले जे काही प्रश्न आहे ना ते एक्झॅक्टली त्यातून काढले जातात आणि अशा पद्धतीने जर कधी महत्वाचा विषय जर कधी आपला असेल तर त्या विषयावर असणारी जी काही बॅच असेल ना तर ती तुमच्यासाठी उपयोगाची ठरणार यात शंका नाही. सुभाष पवार सर यांना शिकवण्याचा मागच्या 10 वर्षांपासूनचा अनुभव आहे आणि तो अनुभव तुम्हाला उपयोगी येणार आणि त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला ही का सांगतोय कारण की लक्ष्मीकांत सरांचं जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकावर आधारित बॅच आहे मित्रांनो. त्या पुस्तकातून ऍज इट इज पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये काढले जातात. ओके, आणि ह्या ज्या काही 2 बॅच आहेत, 2 बॅच तुम्हाला यशवंत अकॅडमीच्या ऍपवर अवेलेबल आहेत आणि पॉलिटीची बॅच आहे ती लोकराज्यच्या ऍपवर अवेलेबल आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला या दोन्हीची लिंक दिली जाईल. अशा पद्धतीचे अप्रोच आपण घेतलेला आहे, आज आपण बघितलेला आहे मित्रांनो. आणि मी तुम्हाला सगळ्यात महत्वाची जी काही प्रोसेस सांगितली मोल्टिंगची, तर मोल्टिंगची प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि आपल्याला आपल्या अभ्यासाला एक नवीन दिशा द्यायची आहे. ती जर कधी दिशा आपण दिली तर आपण यशस्वी होणार. जर कधी आपण रेग्युलर जसा अभ्यास करतो तशा पद्धतीचा जर कधी अभ्यास करत राहिलो मित्रांनो तर हे खूप कठीण जाणार आहे तुम्हाला. त्यामुळे ही जी काय मोल्डिंगची प्रोसेस आहे तुमच्या अभ्यासामध्ये वापरा आणि तुम्ही जनरली कोणत्याही यशवंताकडे जा, कुणीही जो काही परीक्षा पास झालेला आहे त्या परीक्षा पास झाल्यापासूनच्या 4-6 महिने अगोदर किंवा 1 वर्ष अगोदर त्यांनी कशा पद्धतीचा अभ्यास केलाय त्याला विचारा. त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला कशा पद्धतीचा अभ्यास करायचा आहे. त्यांनी त्याच्या आयुष्यातलं झोकून दिलेलं ते वर्ष असतं, ते जे 1 वर्ष नाही त्यांनी ते झोकून दिलेलं वर्ष असतं तेव्हाच तो पास झालेला असतो. आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा अशा पद्धतीची एक फेज येऊन गेलेली असते. त्या फेज मध्ये तुम्ही खूप चांगला अभ्यास केलेला असतो मित्रांनो. ती फेज स्वतःची आठवा की त्या फेज मध्ये तुम्ही कसा अभ्यास केला आणि आज तुम्हाला जे काही सुप्त अवरोध तुमच्या अंगी जडले ते काढून टाकून कशा पद्धतीने तुम्हाला मोल्टिंग करायची आहे आणि पुन्हा अशा फेज मध्ये जायचं आहे की जिथून तुम्हाला पूर्ण प्लॅन करून त्या परीक्षेपर्यंत जायचं आणि त्या परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे. हे तुम्हाला आज इथे ठरवायचं आहे मित्रांनो. एवढंच मी सांगेल. धन्यवाद. आणि हा जो काही व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.